मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये नवीन घडामोड घडलेली आहे आणि ही घडामोड इतकी महत्त्वाची, इतकी मोठी आहे की या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळीच कलाटणी लागणार आहे। या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून आमदार सुरेश धस हे वारंवार आरोप करत होते की वाल्मिक कराड हाच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे। त्याला त्यांनी आका असं नाव दिलेलं होतं आणि वारंवार ते असं म्हणत होते की या आकाच्याच हुकमावरून मस्साजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख त्यांची हत्या करण्यात आलेली होती। आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। अगदी तेच आता विशेष मकोका कोर्टानं मान्य केलेलं आहे, तसं त्यांच्या निरीक्षणामध्ये आढळून आल्याचं आज महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। आता हे प्रकरण खऱ्या अर्थी तडीस लागेल किंवा शेवटाच जाईल असं वाटायला हरकत नाही, कारण विशेष जो मकोका न्यायालय आहे त्या न्यायालयाच्याच निरीक्षणामध्ये ही गोष्ट आढळून आलेली आहे। संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच ज्यांच्या घराच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या परिसरामध्ये पवनचक्क्या चालवणाऱ्या कंपन्या होत्या। या कंपन्यांकडनं वाल्मिक कराड आणि त्याची माणसं ही वसुली करायची किंवा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं खंडणी घेतली जायची। या खंडणी प्रकरणामध्ये मस्साजोगच्या सरपंचांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांच्या वतीनं या खंडणीसाठी विरोध करण्यात आला आणि इथूनच संतोष देशमुख यांच्या संदर्भातला राग हा वाल्मिक कराड आणि त्यांच्या आजूबाजूची जी माणसं आहे त्यांनी मनात धरला। त्याच अनुषंगानं यांच्यामध्ये अनेक वेळेला म्हणजे सरपंच आणि वाल्मिक कराड यांची माणसं यांच्यामध्ये अनेक वेळेला चर्चा झाली, धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातूनच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली। हे प्रकरण घडल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या, निवडणुका झाल्या, निवडणुका महायुती जिंकून आली आणि त्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ जाहीर करण्याची वेळ आली त्यावेळेला त्याच्या काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं आणि नंतर ज्या निर्घृण पद्धतीनं हा खून करण्यात आलेला होता त्यामुळे त्याची चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली। हे प्रकरण ऐन मंत्रिमंडळ घोषणा होण्याच्या 1-2 दिवस आधी प्रसारमाध्यमांमध्ये उचललं गेलं आणि नंतर तिथून या प्रकरणाला खरं तर राजकीय कसा रंग आहे हे उघडकीस यायला सुरुवात झाली। धनंजय मुंडे ज्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं त्यांचा एक माणूस, त्यांचा अत्यंत जवळचा माणूस, त्यांचा राईट हँड ज्याला म्हणता येईल असा राईट हँड म्हणजे वाल्मिक कराड, या वाल्मिक कराडनंच ही हत्या करवली असा आरोप हा भाजपच्याच नाही तर त्या परिसरातल्या इतर आमदारांनी सुद्धा सभागृहामध्ये जाहीररित्या केला। आपल्याकडे पुरावे असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि वेळोवेळी त्यांनी ते पुरावे जे काही त्यांच्या हाती लागले होते ते पुरावे प्रसारमाध्यमांसमोर आणि सभागृहामध्ये सुद्धा सादर केले। या प्रकरणामध्ये हत्या ज्या निर्घृण पद्धतीनं करण्यात आलेली होती तसा निर्घृण प्रकार हा महाराष्ट्रात घडतो आहे हे महाराष्ट्रानं यापूर्वी कधीही ऐकलेलं नव्हतं, कधीही पाहिलेलं नव्हतं। केवळ हेच एक प्रकरण नाही तर बीडच्या आजूबाजूला या संपूर्ण पवनचक्क्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगानं अनेक खून झालेत आणि ते खून अशाच निर्घृण पद्धतीनं दहशत पसरवण्यासाठी, खंडणी मागताना कोणी अडचण आणू नये, कोणी विरोध करू नये यासाठी केलं गेल्याचं उघडकीस यायला लागलं आणि तिथूनच बीड आणि आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरातलं एक वेगळंच रूप जे आजपर्यंत महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं ते बघायला मिळालं आणि त्यामुळं तिथून या प्रकरणाला एक वेगळ्याच पद्धतीचा जोर धरला। सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सगळ्याच आमदारांनी हे प्रकरण लावून धरलं आणि पुढे त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की SIT स्थापन झाली, त्यानंतर चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये आणि विशेषतः कारण हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचं दिसून आलं, अनेक लोक या प्रकरणामध्ये फरार झाले। ज्यांनी हा खून केला किंवा खून ज्यावेळेला घडला त्याचं रेकॉर्डिंग जे करण्यात आलं त्या रेकॉर्डिंगमध्ये जे सगळे आरोपी दिसले होते त्या आरोपींचा जेव्हा शोध करण्यात आला तेव्हा हे लक्षात आलं की हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मकोकाची कलमं लावण्यात आली आणि आरोपींचा शोध घेण्यात आला। एक वगळता बाकी सगळे आरोपी पकडले गेले। त्याचबरोबर वाल्मिक कराड याची थेट त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसली तरी सुद्धा त्याचे जे फोन कॉल्स आहेत किंवा त्याला ते रेकॉर्डिंग पाठवण्यात आलेलं होतं किंवा असा काही प्रकार घडतो या सगळ्या प्रकाराची त्याला माहिती होती। या आधारे वाल्मिक कराड याचा शोधाशोध सुरू झाली। दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड हा पसार झालेला होता। नंतर एक दिवस तो स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन झाला
आणि तिथून पोलिसांनी त्याला अटक केली, ताब्यात घेतलं आणि पुढे न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू झालं. प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांचं हे प्रकरण आपल्या हाती घेतलं आणि कोर्टामध्ये त्यांनी बाजू मांडली. ही बाजू मांडत असताना वारंवार वाल्मिक कराड याच्या वतीनं या प्रकरणातून बेल मिळावी यासाठी याचिका करण्यात आलेली होती किंवा त्या पद्धतीचा विनंती अर्ज जो आहे तो कोर्टाला सादर करण्यात आलेला होता. परंतु आता जेव्हा उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणामध्ये युक्तिवाद केला तेव्हा त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची चौकशी ही लांबणीवर पडावी यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या विनंती अर्ज केले जात आहेत. त्या विनंती अर्जांना थारा दिला जाऊ नये असं त्यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. या प्रकरणामध्ये तो युक्तिवाद मान्य सुद्धा झाला आणि जी बेलची याचिका होती ती फेटाळून लावण्यात आली. आता मात्र मोठी घडामोड हीच आहे की विशेष मकोका न्यायालयानं हा संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच होता. त्याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख याला त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा खून सुद्धा करण्यात आला असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये तोच महत्वाचा आरोपी आहे किंवा मास्टर माइंड ही घटना घडण्याच्या मागे तोच आहे हे कोर्टानं मान्य केलेलं असल्यामुळं आता या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासून सुरेश धस ज्यांनी वारंवार हे प्रकरण लावून धरलं होतं त्या सुरेश धसांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की न्यायालयाचे विशेष आभार की त्यांनी जे आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो की धनंजय मुंडे त्यांनी थेट नाव जरी घेतलेलं नसलं तरी आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा उजवा हात असलेला वाल्मिक कराड हा पहिल्या दिवशीपासून आम्ही म्हणत होतो की तोच मुख्य सूत्रधार आहे. हे आता विशेष मकोका न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढे हे प्रकरण चालत असताना ज्या निर्घृणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे यातल्या आरोपींना फाशीची शिक्षा केली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यातूनच देशमुख कुटुंबियांना कुठेतरी न्याय मिळू शकेल आणि जास्तीत जास्त म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या आरोपीला जर फाशीची शिक्षा झाली असेल तर दयेचा अर्ज करण्यासाठी तो राष्ट्रपतीकडे अर्ज करतो. तर तिथे जरी कुणी अर्ज केला तरीही आता या निरीक्षणामुळे आम्हाला हे प्रकरण तडीस नेण्यासाठी कुठेतरी एक महत्वाचा मुद्दा आमच्या हाती आलेला आहे किंवा एक महत्वाची गोष्ट आमच्या हाती आलेली आहे अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. मग प्रश्न उरतो तो हा की कारण हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यामध्ये माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना एका कृषी घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयानं क्लीन चिट दिली आहे. हे क्लीन चिट दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची अशी प्रतिक्रिया होती की मी यापूर्वी यासाठी बोललो नाही कारण माझा न्यायालयावर विश्वास होता, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे न्यायालय न्याय देईल हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी इतके दिवस बोललो नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या प्रकरणामध्ये त्यांची सुटका झाली. दरम्यानच्या काळामध्ये राज्याच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडल्या की राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल की काय अशा चर्चा सुरू झाल्या. परंतु या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम हे अंजली दमानिया असतील किंवा आज सुरेश धस असेल यांनी केलेलं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की जरी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा प्रमुख मास्टर माइंड असल्याचं दिसून आलेलं असलं तरी त्याचा बोलविता धनी जो आहे तो धनंजय मुंडेच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे अंजली दमानिया यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की केवळ एका प्रकरणामध्ये म्हणजे जे फवारणीचे पंप असतात ते खरेदी करण्याच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिलेली आहे. त्याच्यामध्ये नॅनो युरिया, नॅनो DAP त्यानंतर ज्या पिशव्या होत्या कापूस भरण्याच्या ज्या पिशव्या होत्या या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारांचा कुठलाही उल्लेख त्या याचिकेमध्ये नव्हता. त्यामुळे इथून पुढच्या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल केल्या जाणार आहेत त्या याचिकांच्या दरम्यान आम्हाला जर इंटरव्हीन करता आलं तर आम्ही करू असं अंजली दमानियाही म्हणतायत आणि दुसरीकडे सुरेश धस सुद्धा म्हणतायत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरची टांगती तलवार ही काही अजूनही हटली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम राहणार आहे. इंटरव्हीन आम्हाला करता आलं तर आम्ही ते करणार आहोत. त्याचबरोबर अंजली दमानिया यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की त्यांचं एक प्रकरण ज्या प्रकरणामध्ये म्हणजे नॅनो युरिया, नॅनो DAP हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराची ही लोकायुक्तांकडे आहे. लोकायुक्तांनी निकाल दिल्यानंतर मला वरच्या कोर्टामध्ये जाता येऊ शकतं. परंतु खालच्या मुळात लोकायुक्त काय निर्णय देतात यांच्याकडे त्याचं लक्ष आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी कितीही मंत्रिमंडळात वापसी करण्याचा प्रयत्न केला तरी तो आम्ही त्यांना करू देणार नाही.
कारण ते त्यांच्याकडे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार केल्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहे आणि ते पुरावे आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाखवू आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरची टांगती तलवार दूर झालेली नाही किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा सामावून घेण्याचा रस्ता हा मोकळा झालाय असं मुळीच नाही आणि तसं होणार नाही याची खात्रीही आम्ही घेऊ, अशा पद्धतीच्या भावना या दोघांनीही व्यक्त केलेल्या आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडामध्ये पहिल्या दिवशीपासून लढणारे सुरेश धस असो किंवा नंतर या प्रकरणाला समाज माध्यमांपुढे किंवा प्रसार माध्यमांपुढे उघड करणाऱ्या अंजली दमानिया असो, कृषी घोटाळा प्रकरण हे प्रसार माध्यमांपुढे आणणाऱ्या अंजली दमानिया असो, यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात परतीचा रस्ता अडवून धरलाय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.